लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बातमी आहे फुलंब्रीमधून। फुलंब्री तालुक्यातील बाबरा गावात गट क्रमांक 52 व 53 मधील जमिनीवर सुरू असलेले खडी क्रेशर बंद करण्यात यावे, नसता अपंग शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की केशवराव बंडू जंगले फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब या गावाचा रहिवासी असून यांच्या वडिलोपार्जित शेतजमीन मौजे बाबरा तालुका फुलंब्री येथील गट क्रमांक 51-52 मध्ये असून या जमिनीवर साहेबराव बंडू जंगले व ज्ञानेश्वर साहेबराव जंगले यांनी आजूबाजूच्या लोकांची संमती न घेता येथे खडी क्रेशर चालू केलेले आहे। या बाजूलाच शासकीय पाझर तलाव व वस्तीशाळा सुद्धा आहे। या खडी क्रेशरच्या आवाजामुळे नागरिकांचे तसेच शेतीमालाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे। हे खडी क्रेशर केशवराव जंगले यांच्या जमिनीवर असून त्या जमिनीवर सदरील व्यक्तीने कब्जा केलेला आहे। केशवराव जंगले हे अपंग असल्यामुळे त्याचा गैरफायदा घेत साहेबराव जंगले व ज्ञानेश्वर जंगले ताबा सोडत नाही। या व्यक्तींची वारंवार तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने केशवराव जंगले हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करून घेतील। सदरील जमिनीवर केशवराव जंगले यांच्या कुटुंबाची उपजीविका भागत होती, परंतु या केशरमुळे ते सुद्धा बंद झाले आहे। सदर प्रकरणी जिल्हाधिकारी साहेबांनी गांभीर्याने विचार करून कब्जा केलेली जमीन कर्जदारांकडून खडी क्रेशर तात्काळ बंद करून परत अर्जदार याला देण्यात यावी, असा विनंतीवजा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आलेला आहे। केशवराव जंगले, मी राहणार चिंचोली नकीब, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आमची शेतजमीन ही वडील प्रोजित जमीन बाबरा शिवारात आहे, गट क्रमांक 51-52 मध्ये। आता राहिलेली जमीन आमची 51 गट क्रमांकामध्ये आहे। 52 गट क्रमांकामधली जमीन आमची ही भूसंपादन झालेली आहे पाझर तलावासाठी 42 आर। त्यामध्ये पुन्हा आमचे चुलते माझे साहेबराव बंडू जंगले व चुलत भाऊ माझा ज्ञानेश्वर साहेबराव जंगले यांची उर्वरित जमीन ही 52 गट क्रमांकामध्ये आहे। पण आमची पाझर तलावामध्ये जमीन गेली असता त्यांनी तिथं खडी क्रेशर हे अजूनरित्या चालू केलेलं आहे, कुठलाही परवाना नसताना। त्यासाठी वडिलांनी वारंवार तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केले, पण कुठलाही त्यांना प्रतिसाद भेटला नाही। आता त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय इथं अर्ज दिलेला आहे। त्या अर्जात सांगितलंय की आमच्या आता त्या खडी क्रेशरमुळे आमच्या जमिनीची ते पूर्ण नासधूस होते, आमची जमीन नापीक होत चाललेली आहे। त्यासाठी अर्ज केलेला आहे आणि अर्जात सांगितलेलं आहे की आत्मदहन मी करा म्हणून। जर वडिलांनी आत्मदहन केलेलं याला जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील, तहसील कार्यालय राहील, कारण की ते खडी क्रेशर चालू आहे, त्याचा कुठलाही परवाना नसताना कुठलीही ना हरकत असताना हा चालू आहे खडी क्रेशर। त्यामुळे जर कधी वडिलांनी आत्मदहन केले तर त्याला पुरेपूर हे जिम्मेदार राहील। आणि रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तवाहिनी, फुलंब्री, औरंगाबाद। प्रतिनिधी अकबर शहा।